मॉर्निंग. मॉर्निंग झालेली आहे आणि हा अप्रतिम असा चहा आलेला आहे. आम्ही चहा पिऊन झालेला आहे. हे बघा, अप्रतिम मसाल्याचा चहा प्यायलो आणि त्याच्यावर चकली, चिवडा आणि टोस्ट, ब्रेड बटर. क्या बात. क्लासिक. अशी आमची छान सकाळ झालेली आहे. गुड मॉर्निंग झालेली आहे. आणि मी तुम्हाला आता जरा व्ह्यू दाखवते मॉर्निंगचा. हा बघा, हा हॉटेलचा व्ह्यू आहे मॉर्निंगचा. सिद्धांत हिल रिसॉर्ट. हा असा एक अप्रतिम व्ह्यू आहे ना हा. इथे हा पूल आणि हे इंटिरियर खरंच खूप सुंदर केले, ज्याने पण केले. इथे डोंगर होता, डोंगर फोडून हे रिसॉर्ट इथे केलेलं आहे. आणि का मग गंमत वाटली मला हे ऐकून. आणि हे असा पूल आहे. हे आपलं हॉटेल, जेवणाचं. ते बाहेर बसायची पण सोय आहे. आतमध्ये तर मी काल दाखवलं, AC आहे. आणि हे असं बाहेरचा एरिया. आता मी तुम्हाला हा रिसेप्शनचा बघा. इथून आम्ही एंट्री केली होती आणि इथून एंट्री केल्यानंतर हा असा बाहेरचा रिसॉर्टचा एरिया आहे. इथे बघा, इथून हॉटेल. इथे त्यांचं अजून कन्स्ट्रक्शन चालू आहे. काय काय होणार आहे इथे पण, स्पा वगैरे. आणि इथून एक रस्ता आहे. हा ते गाडी आहे आपली. इथून एक विलामध्ये जाण्याचा रस्ता आहे. आणि हे रिसेप्शन एरिया, अतिशय सुंदर रिसेप्शन एरिया आहे. अशी सिटिंग आहे. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आणि ही गोड मुलगी इथे तुम्हाला स्माइल करून रिसीव करणार आहे. वा, आल्याबरोबर स्वामी इथे तुम्हाला मिळतील. छान एरिया आहे आणि हे सगळेच खूप स्टाफ खूपच छान आहे. आणि ही एंट्री. आणि ही अजून एक फॅमिली आम्हाला इथे भेटली आहे. हाय, हॅलो. ह्यांच्यावर आम्ही काल रात्री खूप गप्पा मारल्यात. आणि हा एक आहे, हॅलो, हा एक मोठा माणूस आम्हाला इथे भेटलाय. गोड माणूस जो फोन बघतोय खाताना. बघ इकडे, रागवतात आणि खूप ओरडा पडलाय माझा. आणि हा बघा, नाश्ता चालू आहे. नो फोन, नो फोन. नाश्ता करताना नो फोन, है ना. आता जास्तच दादाला सांगायला. हा रस्ता आहे वरती जायचा. वरती पण विलाज आहे मोठे, 4 BHK 5 BHK. इथून बघा व्ह्यू, खूपच सुंदर व्ह्यू. इथे उभं राहून पण खूप छान व्ह्यू आहे. सगळे बसलेत तिकडे. आणि अजून वरती पायऱ्या आहेत, मी मला दाखवते. हे बघा, इथून अजून वरती गेल्यानंतर पण खूप सुंदर व्ह्यू आहे. इथे 4 BHK 5 BHKचे विलाज आहेत. इथे एक मोठा विला आहे. असे विलाज आहेत आणि अजून जिने आहेत वरती. आणि हे असे विलाज आहेत, म्हणजे हे बघा, आता हे मला दिसतंय. प्रत्येक विलाच्या बाहेर हा एक असं झोपाळा आहे. हा असा एक झोपाळा आहे. नंतर हा असा एक झोपाळा आहे. आणि हे वरचे विलाज आहेत. इथे इंडोर पूल नाहीये. माझ्या विलामध्ये इंडोर पूल आहे, तो तुम्हाला दाखवेल मी. इथे असा हा आउटडोर पूल आहे, छोटासा. प्रत्येक एक विलाचा स्वतःचा एक पूल असा इथे एक पूल आहे. आणि हे असं वरती गेल्यानंतरचा व्ह्यू. तर असे बॅक ऑफ द कॅमेरा विचारे होते, तर सेल्फी घेतो आता आम्ही. बघतो ते केस पण विंचरते जरा. नाही पण ॲक्च्युली हा फील अप्रतिम आहे. मला माहीत नव्हतं. मिसेस विचारांनी हे सगळं फाइंड आउट केलं आहे. आणि नवीनच प्रॉपर्टी झाली. आता 2-1 वर्ष झाले असं माझ्यामध्ये या प्रॉपर्टीला डेव्हलप होऊन. माझ्या मते विनोद भगत याचे ओनर आहेत आणि ते बॉम्बेला असतात माझ्यामध्ये. पण आम्ही म्हणजे ही नाहीच, इंटरनेटवर शोधून काढलं आहे स्पॉट. आणि खरंच मस्त. म्हणजे आम्ही आता तुम्हाला माहिती आहे, जिथे गेलं आवडलं तर आम्ही लगेच त्याचं प्रमोशन करतो. आणि हे काय, हे पेड प्रमोशन वगैरे नाही. आम्हाला तसं इंटरेस्ट नसतो. आम्ही बऱ्याच वेळा शूट करतो आणि टाकतही नाही, कारण की आम्हाला असं होतं की
तुम्ही लोक जाऊन मग परत तुम्हाला काही असं त्रास झाल्यानंतर असं नको व्हायला की अरे चांगलं नव्हतंच आणि तुम्ही सांगितलं तर त्यामुळे मी कधीच कोलॅबरेशन करत नाही. तुम्ही बघा आपल्या व्हिडिओमध्ये कधीच पेड प्रमोशन नसतं. पण आम्हाला आवडलं तर आम्ही नक्की सांगतो की इकडे जाऊन आम्हाला आवडलं, तुम्ही ट्राय करून बघा. खरंच खूप आवडलं आणि खरंच खूप मस्त आहे. म्हणजे फूड क्वालिटी पासून, फिश पासून, राहण्याची सोय, स्टाफ, म्हणजे कशाला नावं ठेवण्याचं. वरचा स्टाफ तर अप्रतिम आहे आणि इतकं प्रेमाने सगळं करतात ना, त्यामुळे खूप मानण्यासारखी गोष्ट. आणि ज्या पद्धतीने त्यांनी डेव्हलप केलं प्रॉपर्टी, हिल रिसॉर्ट, करेक्ट हिलवरच आहे सगळं आणि इतकं अप्रतिम डेकोरेट केलं आहे, इंटिरियर केलेलं आहे आणि क्लास. म्हणजे तुम्ही आलात ना, मी सांगण्यापेक्षा तुम्हाला माहिती आहे स्वच्छता पण खूप आहे, त्यामुळे मस्त वाटलं एकदम. A1. मग आपल्याला जर गोव्याच्या ऐवजी थोडं जवळचं काहीतरी गोवा करायचं असेल ना. आणि आता आम्ही चाललोय बीचवर आणि तुम्हाला बीचवरती म्हणजे जवळचा रेवदंडा बीच आहे तिथे आम्ही चाललोय आणि त्या बीचवरची मी तुम्हाला धमाल दाखवते. कारण की काशीद बीच इथून 15 की 17 किलोमीटर आहे, तर थोडा वेळ लागेल काशीद बीचला जायला, अर्धा पाऊण तास. तर आम्ही तिथे नाही जातो. तसंही आम्हाला स्पोर्ट ॲक्टिव्हिटीज नाही करायचे, फक्त अन्वीला जरा वाळूत खेळायचंय म्हणून आता मी रेवदंडाच्या बीचवर चाललोय ना विना मग. येस. आणि ही फॅमिली पण आम्हाला भेटली आहे, तर बघूया काय रेवदंडा बीच दाखवते. असं का झालंय तुझं? काही बोलतात यार. Look at the view. Oh, look at the view. Oh my God, English. आणि आमची गाडी दगडावरून सरळ चालतीये. आणि बीचवर आलेलो आहोत, रेवदंडा बीच. रेवदंडा बीच वर आलेलो आहोत आणि हा बघा बीच. आम्ही उतरतो. मासे घेऊन चाललेले आहेत. मासे घेऊन बघा, मी ना बघा फाय वरती किती जवळ गेलो आपण. ऍक्च्युअल कॅमेरा झूम आहे त्याच्यामध्ये. 5x झूम मिळालेला आहे आपल्या नवीन पल्लवी विचारे, ज्यांनी हे बुकिंग केलेलं आहे. आणि पल्लवी विचार लाल करत राहा काय. लाल गाडी घेतली आहे, लाल नेलपेंट लावली आहे. तेव्हा बघा बघ. हो रे, हे बघ बाजार आणला त्याने. अरे वा, मासे आणलेले आहेत पण आम्ही फक्त बघू शकतो. आम्ही खाऊ शकतो पण आम्ही हॉटेलमध्ये खाऊ शकतो, याचं दुःख आहे विना. पाण्याच्या एकदम जवळ आणलेलं आहे अंशूने. आणि ते बघ, ती पण रूफटॉपवर उभी राहते. पाण्याच्या एकदम जवळ आणलेलं आहे बाबाने गाडी घेऊन. धमाल केलेली आहे आम्ही, धमाल. काय मग कुठे आलात? रेवदंडा बीच, मस्त बीच आहे, मज्जा आहे ना. अनुला आवडतं बीचवर यायला खूप. सोनू कसं वाटलं? काय करायचंय? मला भीती वाटते. हो मला इकडे भीती वाटते. हो ना. मला इकडे भीती वाटते. कशाला भीती वाटायचं? होतं की समुद्र काठी आपण एक क्रॅब बंगलो. काय नाही क्रॅप बीप. चलो ये माझ्याबरोबर. रेवदंडा बीच वरती धमाल चालली. मी इकडे घाबरते. चे कशाला घाबरायचं, चल. क्रॅबला कोण घाबरतं आणि पिलू? हा पिलू. हाय रेवदंडा. आणि वायकुळ फॅमिली. India's most beautiful lady in the world is India's most beautiful lady who looks like a foreigner. विचारे आईलाय गो, आईलाय गो रेवदंडा बीच. हा. बोल. वाळू ओली आहे. म्हणूनच तिचा डोंगर बनेन आता. ऐक, ह्याच्यापेक्षा तिकडे बनले बघ, तिकडे जास्त मस्त आहे त्या साईडला. चल तिकडे.